नमस्कार. आज आपण सुरुवात करूया गायत्री मंत्राने, नंतर ओंकार, कृतज्ञता, मग जाणीवपूर्वक श्वसन, सोहम श्वसन, सूर्यभेदी, चंद्रभेदी, नाडी शोधन, कपालभाती, भस्त्रिका, उज्जयी, अलाइनमेंट, ॲडजस्टमेंट. गेल्या वेळेला जे आपण केलं होतं त्यातली थोडी रिव्हिजनच आहे. पहिला भाग अलाइनमेंट म्हणजे काय, ॲडजस्टमेंट म्हणजे काय, आसन कसं करावं, काय कशावर फोकस ठेवावा, ताडासन, त्रियक ताडासन, कटीचक्रासन, वृक्षासन, आणि आज आपण थोडा वॉर्मअप पण करणार आहोत जॉईंट्सचा. पाद हस्तासन, पाद अंगुष्ठानासन, उत्तानासन, हस्त उत्तानासन, अंजली मुद्रा, प्रणामासन आणि प्रार्थनासन. हे करून आपण पसायदानाने आजचा कार्यक्रम संपवणार आहोत. तर सुरुवात करूया पहिले गायत्री मंत्राने. ज्या शक्तीने हे विश्व तयार झालं, पुढे चालू आहे आणि अंत होणार आहे, ज्यामुळे सूर्य प्रकाशमान झाला आहे, त्या शक्तीला आपण प्रणाम करून ती आपल्याला सन्मार्गाने जाण्यास प्रेरित करू म्हणून आपण प्रार्थना करू. माझ्या मागे म्हणा, ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. आता आपण 3 वेळा ओंकार करूया. सगळ्यांनी एकत्रच म्हणूया 3 वेळा. अ उ म. अ उ 90 to 95%, म 5%. जे नाद ब्रह्म, विश्वाची उत्पत्ती ज्या ऊर्जेतून झाली, ज्या बुद्धीतून, इथे पहिले शब्द आला ओम आणि त्याच्यातून सगळं शब्द ब्रह्म उभं राहिलं. जेव्हा लयात जाणार तेव्हा ओंकारात जाऊन ती लयात जाणार. अंतरात्मा आणि परमात्म्याचं जे मिलन आहे ते ओंकाराच्या धनुष्यावर लावून अंतरात्म्याचा बाण परमात्म्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ओंकाराचा जप केला जातो. तो ओंकार म्हणत असताना आपण ही जाणीव ठेवूया की अंतरात्मा परमात्म्याचं मिलन ओंकाराच्या माध्यमातून करतोय. जसं रामकृष्ण म्हणाले की नुसत्या जपाचा काय उपयोग, तर समुद्राच्या लाटांचा आवाज येत असेल तर आपल्याला समुद्र कुठे आहे ते कळतं, तो ओंकाराच्या आवाजाने परमात्मा कुठे आहे हे कळायला मदत होते. म्हणून ओंकाराचा जप जी सुरुवात आहे. डोळे मिटून पुढे सरका, नी जॉईंट खालती, हिप जॉईंट थोडे वरती, हात जोडून. ही अंजली मुद्रा आहे, त्याच्याबद्दल आपण सविस्तरपणे येऊ. अंजली मुद्रा तुम्ही इथे ठेवू शकता, इथे ठेवू शकता, इथे ठेवू शकता, इथे ठेवू शकता आणि इथे ठेवू शकता. तर या वेगवेगळ्या अंजली मुद्रा कशा करतात, काय महत्व आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत. आता आपण सुरुवात ओंकार करताना छातीच्या मध्ये ठेवून सुरुवात करूया. डोळे मिटून पूर्ण श्वास आत घ्या, पोट बाहेर येऊ दे, पूर्ण फुफ्फुस फुलू देत. जे वर्ल्ड पीस योगा सेंटरचे गुरु विष्णू, मनदीपजी आणि आमचे PhD टीचर्स, माझे परमपूज्य आई वडील,
माझी प्रिय पत्नी प्रीती, डॉक्टर पटवर्धन ज्यांच्या पुढाकाराने आपण इकडे सुरू केलं. इथले दिनेश देशमुखजी आणि ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त यांनी आपल्याला एक जागा दिली वापरायला. आणि रविवारी सकाळी तुम्ही सगळे 6 वाजता इथे पोचलेला आहात. साखरझोप सोडून आपल्या सहकार्याने आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आपण सुरुवात करूया जाणीवपूर्वक श्वसनाला. जाणीवपूर्वक श्वसन करताना आपल्या हाताची अशी चिन्ह ठेवूया. ह्याला चिन्ह मुद्रा म्हणतात. अंगठा आणि दुसरं बोट जोडून ताठ बसून डोळे मिटून सावकाश श्वास आत घ्यायचा आहे, सावकाश श्वास बाहेर सोडायचा आहे. डोळे मिटून पूर्ण लक्ष श्वासावर ठेवा. श्वासाचा आवाज येता कामा नये आणि श्वास घेत असताना आणि सोडत असताना कशावर लक्ष ठेवायचं ते मी इकडे बोलत जाईल. तर आपण सुरुवात करूया. ताठ बसून डोळे मिटून सगळी डिस्ट्रॅक्शन टाळून सावकाश श्वास आत घ्यायला सुरुवात करा. पूर्ण लक्ष आत येणाऱ्या श्वासावर, पूरकावर ठेवा. श्वास आत घेतो त्याला पूरक म्हणतो. तो घेत असताना थंड हवा नाकातून आत चालली आहे, ती घशातून, गळ्यातून फुफ्फुसापर्यंत चालली आहे. फुफ्फुस सगळी खुलत चालली आहे. पोट बाहेर येत आहे. श्वास घेण्याचा पडदा खाली येतोय. फुफ्फुस पूर्ण खुलत आहेत. पूर्ण छाती एक्सपांड होते आणि पूर्ण श्वास आत घेऊन झाल्यावर हळूहळू तुम्ही श्वास नाकाने बाहेर सोडताय. फुफ्फुस कोलॅप्स होत आहेत. पोट आत जात आहे. गळ्यातून, घशातून, नाकातून गरम हवा बाहेर पडते. पूर्ण लक्ष उच्छ्वासावर म्हणजे रेचकावर ठेवा. श्वास बाहेर पडत चाललेला आहे. सावकाश हळूवारपणे पूर्ण श्वास बाहेर सोडा. पोट पूर्ण आत जाऊ दे. अजून श्वास बाहेर सोडायला जागा ठेवू नका. हळूहळू परत श्वास आत घ्यायला सुरुवात करा. हा श्वास आत घेत असताना आपल्या मनात एक प्रकारची कृतज्ञतेची भावना निर्माण होऊ द्या. ग्रॅटिट्यूड की आज देवाने आपल्याला हा श्वास घेण्यासाठी हे जीवन अनुभवण्याची संधी दिलेली आहे या शरीरामध्ये. आणि श्वास आत घेत असताना आपण कृतज्ञतापूर्वक तो पूरक घेऊया. श्वास आत घेऊया. पूर्ण आपलं फुफ्फुस या श्वासाने भरून टाकूया. पुरेपूर काठोकाठ भरून टाकूया. पूर्ण काठोकाठ भरून झाल्यावर हळूहळू हा श्वास बाहेर सोडताना ॲज अ जेस्चर ऑफ थँकफुलनेस आपल्या चेहऱ्यावर एक प्रेमळ स्मित हास्य येऊ दे, जेणेकरून आपण कृतज्ञता व्यक्त करतोय की हा श्वास घेऊन आम्ही आनंदाने हा श्वास बाहेर सोडतोय. बरेच जण पूर्ण श्वास सोडत नाही. हा पूर्ण श्वास सोडायला आपण शिकूया. पूर्ण 4.8 लिटर हवा बाहेर जाऊ दे. पूर्ण 4.8 लिटर आत घ्यायचे, ना की जस्ट अर्धा लिटर. हा पूर्ण श्वास बाहेर सोडताना एक प्रकारचं स्मित हास्य आपल्या चेहऱ्यावर येऊ द्या. आता तिसऱ्यांदा आणि शेवटचा श्वास आत घेताना हळूहळू श्वास आत घेताना या श्वासाचं महत्त्व समजून घेऊया. या श्वासाचा इम्पॉर्टन्स समजून घेऊया. त्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते, शक्ती मिळते. इट इज लाईक अ फ्लाय व्हील of our human system, this body, because of which the whole body mechanism starts functioning. आणि ते पूर्ण ऊर्जा देणारा श्वास आपण आत घेतल्यावर, पूर्ण भरून झाल्यावर जेव्हा श्वास हळूहळू बाहेर सोडतोय तेव्हा आपण निर्धार करूया, पण करूया की आजचा दिवस आपण खूप चांगल्या पद्धतीने व्यतीत करूया. अशा प्रकारे आज काम करूया की त्याची परतफेड कोणी कुठल्या पद्धतीने करणार नाही. इतकं चांगलं काम आज करूया आणि आजचा दिवस कारणी लावूया, सत्कारणी लावूया, त्या एकत्वाच्या दिशेने वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून. तर पूर्ण श्वास हळूहळू सोडून झाला की आपल्याला सोहम ब्रीदिंग करायचे. सोहम करू शकता, हमसा करू शकता. श्वास आत घेताना आवाज येतो सो आणि बाहेर सोडताना आवाज येतो हम. ह्याला सोहम ब्रीदिंग म्हणतात. आय एम गॉड, ही इज मी. सो हम. सो म्हणजे ही, हम म्हणजे मी, अहम. सो अहम. ही इज मी, आय एम ही. शिवोहम, शिवोहम. दाऊ आर्ट दॅट. अल हक, आय एम द ट्रुथ. वेगवेगळ्या धर्मातील लोकांनी सेमच गोष्ट सांगितलेली आहे. हमसा तुम्ही म्हणालात तर श्वास आत घेताना हम आवाज येतो, बाहेर सोडताना सा आवाज येतो.
दोन्ही अर्थाने तुम्ही जाणीवपूर्वक श्वसनच करताय. तर 3 वेळा आता श्वास आत घ्यायचा आहे आणि पूर्ण श्वास आत घ्यायचा असताना जो आवाज येतो हम सा किंवा सो हम, कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण सोहम ब्रीदिंग ठेवलेलं आहे. तर आत घेताना सो आवाज येतो, पूर्ण घ्या, बाहेर सोडताना हम आवाज येतो, हम. हे सोहम 3 वेळा आपल्याला करायचं आहे आत घेऊन बाहेर सोडताना. याच्यात आपल्याला मनातल्या मनात या श्वसनाच्या आवाजावर लक्ष ठेवायचं आहे. जे 24 तास आपलं श्वसन चालू असतं आणि आपण कुठलेही कॉन्शियस एफर्ट न घेता हा सतत जप चालू असतो. त्यामुळेच त्याला अजपा जप असं म्हणतात. अजपा जप. श्वास आत घेताना सो, बाहेर सोडताना हम. पूर्ण आत घ्या, पूर्ण बाहेर सोडा. हा अजपा जप करत असताना वी आर कॉन्सन्ट्रेटिंग अँड रिअफर्मिंग आय एम ही, ही इज मी. त्यामुळे अंतरात्मा आणि परमात्म्याच्या एकत्वाची जाणीव आपण निर्माण करतोय आणि माइंडफुलनेसने, जाणीवपूर्वकतेने, लक्षपूर्वकतेने ते आपण परत परत अनुभवतोय. हे 3 वेळा करून झाल्यावर आता आपल्याला लक्ष द्यायचं आहे नाडी शोधन प्राणायामाचा पहिला भाग चंद्रभेदी प्राणायाम. तर विष्णू मुद्रा करायची. विष्णू मुद्रा म्हणजे दुसरं आणि तिसरं बोट फोल्ड करायचं, अंगठा आणि चौथं बोट, जसं आता डॉक्टर दाखवतील. विष्णू मुद्रा. उजवी नाकपुडी बंद करायची, राईट नॉस्ट्रिल बंद करणे का, आणि डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचा पूरक, डोळे मिटा, ताट बसा. डाव्या नाकपुडीने हळूहळू हळूहळू श्वास आत घ्यायचा पूरक. पूर्ण आत घेतला की आत श्वास रोखून ठेवायचा. मनामध्ये 5 वेळा ओम म्हणायचं. ओम 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 ओम. 5 वेळा म्हणून झाला की डावी नाकपुडी बंद करायची, अंगठा सोडायचा. उजव्या नाकपुडीने हळूहळू हळूहळू पूर्ण श्वास बाहेर सोडायचा. कुठलाही श्वासाचा आवाज येता कामा नये, स्लोली सावकाश करायचंय. डोळे मिटून पूर्ण फोकस आत ठेवा, म्हणजे पूर्ण फुफ्फुस खुलतायत, पूर्ण फुफ्फुस एम्प्टी होत आहेत, इकडे तुमचं लक्ष राहील. आणि पूर्ण श्वास सोडून बाहेर झाल्यावर बहिर्कुंभक करायचा आहे, बाहेर श्वास रोखून ठेवायचा आहे. मनात 3 वेळा ओम म्हणायचा आहे. ओम ओम ओम. असं झाल्यावर परत एकदा डाव्या नाकपुडीनेच श्वास आत घ्यायचा आहे, पूरक घ्यायचा आहे. मग अंतरकुंभक धरायचा आहे. 5 वेळा मनात ओम, उजव्या नाकपुडीने सोडायचा आहे आणि बाहेर रोखून ठेवायचा आहे. 3 वेळा मनात ओम म्हणायचं आहे. असं 2 वेळा आपण चंद्रभेदी प्राणायाम करतोय, विच ऍक्टिवेट्स इडा नाडी. पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिवेट होते, त्यांनी कूलिंग सिस्टीम होते, थंडावा यायला मदत होते. हीटच्या उन्हाळ्यामध्ये, समरमध्ये ही जास्त प्राणायाम बेनिफिशियल असतं. रात्री झोपायच्या आधी देखील चंद्रभेदी प्राणायाम करू शकतो. असं 2 वेळा तुमचं करून झालं की आपल्याला याच्या रिव्हर्स करायचंय. दॅट इज कॉल्ड सूर्यभेदी प्राणायाम. विष्णू मुद्रा घेऊन चौथ्या बोटाने डावी नाकपुडी बंद करायची, उजव्या नाकपुडीने पूरक घ्यायचा आहे. पूर्ण श्वास आत घ्यायचा आहे, हळूहळू हळूहळू हळू. पूर्ण पूरक झाला की अंतरकुंभक धरून 5 वेळा मनात ओम. मग डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडायचा आहे, हळूहळू हळू. पूर्ण सोडून झाला की 3 वेळा ओम म्हणायचा आहे बहिर्कुंभक धरून. आणि मग परत उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे आणि डाव्या नाकपुडीने सोडायचं आहे. असं आपल्याला 2 वेळा करायचंय. सूर्यभेदी प्राणायाम. सूर्यभेदी प्राणायाम पिंगळा नाडी ऍक्टिवेट करते, विच इज देअर इन द राईट नॉस्ट्रिल. त्यांनी सिम्पॅथेटिक सिस्टीम ऍक्टिवेट होते, त्यांनी बॉडी हीट वाढायला मदत होते. हे आपण फक्त टेक्निक रिवाइज करतोय. आयडियली चंद्रभेदी आणि सूर्यभेदी एका पाठोपाठ एक करायचं नसतं. आणि
आयडियली हे किती वेळ करायचं असतं, तर 80 सायकल्स ऑफ ब्रेथ. हे तुम्ही केलं तर ते प्राणायाम केलं म्हणतात. तर बिगिनिंगला एवढा वेळ देणं शक्य नसेल तर सकाळी 20 वेळा, संध्याकाळी 20 वेळा, 20 सायकल केल्या, किंवा सकाळी 40 वेळा, संध्याकाळी 40 वेळा, तर त्याचा इफेक्ट हळूहळू येत जातो. आता आपल्याला करायचं आहे तिसरं नाडी शोधन प्राणायाम. तर नाडी शोधन प्राणायामात चंद्रभेदी प्राणायाम फॉलोड बाय सूर्यभेदी प्राणायाम. म्हणजे डाव्या नाकपुडीनी पूरक घ्यायचा आहे, अंतरकुंभक धरायचा आहे, उजव्या नाकपुडीनी सोडायचा आहे, बहिर्कुंभक धरायचा आहे, मग उजव्या नाकपुडीनी आत घ्यायचं आहे, अंतरकुंभक, डाव्या नाकपुडीनी बाहेर सोडायचं आहे, बहिर्कुंभक. हे झालं एक सायकल. अशा आपल्याला 2 सायकल करायचे आहेत. नाडी शोधन प्राणायाम, नाडी शुद्धी प्राणायाम. सो चंद्रभेदी फॉलोड बाय सूर्यभेदी असं दोन्ही एकत्र केलं की एक नाडी शोधन प्राणायाम झालं. डोळे मिटा, ताट बसा, विष्णू मुद्रा. डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्यायला सुरुवात करा. पूर्ण फुफ्फुस फुलू देत हळूहळू हळूहळू पूर्ण पूरक घ्या. पूरक घेऊन झाला की अंतरकुंभक धरा. 5 वेळा मनात ओम म्हणून हळूहळू उजव्या नाकपुडीने सोडायचं आहे. त्याच्यात पूर्ण फुफ्फुस खुलणं, आत रोखून धरणं आणि हळूहळू बाहेर सोडणं उजव्या नाकपुडीने. म्हणजे पूर्ण सोडून झाल्यावर बहिर्कुंभक धरणं, 3 वेळा मनात ओम म्हणायचं आहे. आणि हे झाल्यावर या वेळेला उजव्या नाकपुडीने परत आत घ्यायचं आहे पूरक, परत अंतरकुंभक, डाव्या नाकपुडीने बाहेर सोडायचं आहे, बहिर्कुंभक. अंतरकुंभक 5 वेळा ओम, बहिर्कुंभक 3 वेळा. ही आपली सुरुवातीची फेज आहे. जसं तुमची प्रॅक्टिस वाढत जाईल तेव्हा तुम्ही याचा रेशो बदलू शकता. पूरक जो आहे, इनलेशन, श्वास आत घेण्याचा जो वेळ आहे तो 4 सेकंद असेल, तर अंतरकुंभक आयडियली 16 सेकंद ठेवायचा असतो. आणि जो श्वास बाहेर सोडणारा रेचक आहे तो 8 सेकंद ठेवायचा असतो. इन शॉर्ट, इनलेशन, होल्डिंग ऑफ ब्रेथ आणि एक्सलेशन, द रेशो शुड बी 1:4:2. 4 सेकंद आत घ्यायला, 16 सेकंद आत पकडायला, 8 सेकंद बाहेर सोडायला. वेन यू ग्रॅज्युअली इन्क्रीज आणि हळूहळू सराव होत जातो तेव्हा 16 सेकंद आत घ्यायला, 64 सेकंद आत रोखून ठेवायला आणि 32 सेकंद बाहेर सोडायला. हे लक्षात घ्या, बाहेर सोडायला आत घेण्याचा डबल वेळ लागतो. आणि आपण नेहमी ब्रीदिंग करतो तेव्हा आत घेतो तेवढाच वेळ बाहेर सोडण्यात घालवतो. म्हणजेच आपण इनकम्प्लीट ब्रीदिंग करतो, पूर्ण श्वास बाहेर सोडत नाही. फुफ्फुसाची कपॅसिटी असते 6 लिटर. 6 लिटर पैकी 1.2 लिटर जी हवा असते ती फुफ्फुसात नेहमीच राहते. दॅट इज कॉल्ड डेड स्पेस. क्वाइट ब्रीदिंग मध्ये तुम्ही अर्धा लिटर हवा आत घेता, अर्धा लिटर बाहेर सोडता. पण जेव्हा आता आपण कपालभातीकडे येतोय, भस्त्रिकाकडे येतोय, तेव्हा आपल्याला 4.8 लिटर आत खेचायचंय, 4.8 लिटर बाहेर सोडायचंय. चंद्रभेदी सूर्यभेदी मध्ये पण तेच करायचंय, पण तिथे आपण फोर्स नाही वापरत, श्वसनाचा आवाज येत नाही. तर आता कपालभाती प्राणायाम करताना ताड बसून ज्ञान मुद्रा घ्या, उलट ठेवा म्हणजे जरा सपोर्ट राहील. शोल्डर वरती खेचू नका, रिलॅक्स ठेवा. कारण कपालभाती हे उदर श्वसनाचा भाग आहे. चेस्ट ब्रीदिंग याच्यात जास्त येत नाही. उदर श्वसनामध्ये जेव्हा तुम्ही श्वास ऍक्टिव्हली फोर्सफुली सोडता तेव्हा पोट आत खेचलं गेलं पाहिजे. म्हणजे श्वास जोरात सोडायचा, नाकाने आवाज आला पाहिजे आणि पोट आत खेचलं गेलं पाहिजे. हे करत असताना जास्तीत जास्त हवा कशी बाहेर काढता येईल त्याच्यावर आपण फोकस करूया. पूर्ण बाहेर सोडून झाली की मग पॅसिव्हली हळुवारपणे श्वास आत जाऊ दे, तेव्हा आवाज यायला नको. बाहेर सोडताना आवाज येऊ दे आणि नाकानेच सोडायचा आहे आणि नाकानेच आत घ्यायचा आहे. तर असं कपालभाती आपण 5 वेळा करूया. पूर्ण एक्सलेशन आणि पॅसिव्ह इनलेशन. स्टार्ट.
5 वेळा झालं की आता आपण भस्त्रिका प्राणायामाकडे येतोय. भस्त्रिका प्राणायामाचे 3 प्रकार आहेत. पहिले भस्त्रिका म्हणजे फोर्सफुल इनलेशन फॉलोड बाय फोर्सफुल एक्सलेशन. नॉर्मल श्वसनाचे 3 प्रकार मानले जातात. उदर श्वसन, पोट आत बाहेर करणं, चेस्ट ब्रीदिंग, छाती आत बाहेर होणं, आणि क्लॅव्हिक्युलर ब्रीदिंग, खांदेवरती आणि ॲक्सेसरी मसल्स ऍक्टिव्हेट होणं. तर भस्त्रिकामध्ये तिन्ही एकत्र येतं, त्याला योगिक ब्रीदिंग म्हणतो. हे भस्त्रिकाचा पाठ झाला. इथे आपण आता हात गुडघ्यावर ठेवतोय आणि ज्ञान मुद्रेमध्ये, आणि पूर्ण वरती घेऊन फास्ट सोडायचंय, फास्ट घ्यायचंय. पण फास्ट घेताना सोडताना पूर्ण फुफ्फुस एम्प्टी होऊ देत आणि पूर्ण श्वास आत खेचला जाऊ दे, इकडे लक्ष ठेवा. असं आपल्याला 5 वेळा करायचंय. पहिला पार्ट. भस्त्रिकेचे अजून 2 व्हेरिएशन आहेत, ती पण आपण करूया. सुरुवात करूया. ताट बसूया, डोळे मिटूया, खांदे वरती उचलले जाऊ देत आणि सोडताना खाली जाऊ देत. पाच वेळा. आता दुसरा भस्त्रिकाचा हात मागे घ्यायचे, वरती घेऊन मागे आहेत तेव्हा श्वास पूर्ण आत घ्यायचा आहे. जेव्हा पुढे येतं पेकडेक सारखं. आता हे करताना हा अँगल राईट अँगल राहायला पाहिजे. असा हात करू नका, खालती हात पण नको, पुढे खालती पण नको. हॉरिझॉन्टली पुढे जाऊ दे, मागे येऊ दे. हे राईट अँगल जिम मध्ये जे इक्विपमेंट असतं त्या प्रकारे. पुढे घेताना श्वास सोडायचा आहे आणि मागे घेताना श्वास घ्यायचा आहे. असं 5 वेळा करायचं आहे. फोर्सफुल इनलेशन, फोर्सफुल एक्सलेशन करा. श्वासाचा आवाज येऊ दे, आणि ते फोर्सफुलच आहे, हळूवार श्वास नाहीच आहे. हे घरी करताना, भस्त्रिका करताना ऍटलिस्ट तुम्ही 10 वेळा किंवा 20 वेळा ऍट अ स्ट्रेच करू शकता. इथे आपण याच्यात वेळ दिला तर बाकी पुढे काही आपण सरकणार नाही, म्हणून आपण 5-5 वेळाच करतोय. तिसरा भस्त्रिकाचा प्रकार हात वरती. हात जेव्हा वरती आहेत तेव्हा बोट दूर ठेवा साईडला, तेव्हा श्वास आत घ्यायचा आहे. आणि जेव्हा आत खालती घेणार तेव्हा श्वास सोडायचा आहे. वरती घेणार तेव्हा घ्यायचा, खालती घेताय तेव्हा सोडायचा. 5 वेळा करायचं. डोळे मिटा, पूर्ण लक्ष श्वसनावर ठेवा. पूर्ण फुफ्फुस खोला आणि सोडा फुल फोर्सफुली. ऍक्टिव्ह इनलेशन, ऍक्टिव्ह एक्सलेशन, योगिक फोर्सफुल ब्रीदिंग, भस्त्रिका प्राणायाम. आता शेवटचे 2 प्राणायाम येतात, उज्जयी ब्रीदिंग आणि भ्रामरी ब्रीदिंग. उज्जयी ब्रीदिंग करताना तुम्हाला गळ्यामध्ये जो श्वास येतो आणि जातो, समुद्राच्या लाटा येतात, आपटतात तेव्हा श्वास सोडल्याचा आवाज येतो, आणि परत लाट परत सोडण्याच्या आधी जो आवाज येतो पाणी मागे जात असताना, तो आवाज तुम्हाला इमॅजिन करायचा आहे स्वतःच्या मनामध्ये. श्वासनाचा आवाज हा फोर्सफुल ब्रीदिंग नाही आहे, हे स्लो ब्रीदिंग आहे. आणि हे फक्त तुम्हालाच ऐकू येणार आहे, जे जाणीव बरोबर तुम्हालाच राहणार आहे, इतरांना नाही आहे. गळ्यावरती लक्ष ठेवा. विशुद्धी चक्र ऍक्टिव्हेशन साठी आपण हे वापरतो उज्जयी ब्रीदिंग. 5 वेळा श्वास आत घ्यायचा आहे, बाहेर सोडायचा आहे. पूर्ण डोळे मिटून श्वास इंटरनलाइज करा आणि घशाच्या श्वासनाच्या मुवमेंट वरती लक्ष केंद्रित करा. समुद्राच्या लाटांचा आवाज किंवा स्टार वॉर्सच्या डार्क वेडरचा आवाज.
हे झालं की आता भ्रामरी प्राणायाम करायचंय. दुसरं बोट घ्यायचंय, कानावरती दाबायचंय आणि श्वास सोडताना मग आवाज आला पाहिजे. भुंगा कसा आवाज करतो, 5 वेळा श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे. श्वास सोडतानाच आवाज येणार, पण नॉनस्टॉप आपण म्हणत जाऊ. कोणाचंही कुठलाही सिक्वेन्स असेल तरी चालेल. सुरुवात करूया. भ्रामरी प्राणायाम आज्ञाचक्र ऍक्टिव्हेशनसाठी आणि रिलॅक्सिंग सुदिंग इफेक्ट येतो. रात्री झोपायच्या आधी 5 मिनिटं केलं तर झोप देखील चांगली लागायला मदत होते. आता गेल्या वेळेला जे आपण शिकलो होतो अलाइनमेंट, ऍडजस्टमेंट, आसन कसं करावं, ताडासन आणि वृक्षासन, याची आपण रिव्हिजन घेऊन आजच्या आसनांकडे वळूया. तर हे आपल्याला नेहमीच उपयोगाला येणार आहे म्हणून मी पुसलं नव्हतं आणि हे ठेवलं होतं. तर अलाइनमेंट म्हणजे काय? स्थिरम सुखम आसनम हे जे म्हणतात त्याच्यात काही गोष्टी ऍड केलेल्या आहेत. तर आसन कम्फर्टेबल पाहिजे, स्थिर पाहिजे, परंतु ते करत असताना किंवा ती पोश्चर तुम्ही होल्ड केलेली असताना तुमचा श्वासोच्छ्वास स्मूथ चालू राहिला पाहिजे. तुमचा श्वास अडकल्यासारखा वाटतोय तर ते आसन बरोबर नाहीये. सर्क्युलेशन बरोबर झालं पाहिजे. तुम्हाला मध्येच मुंग्या यायला लागल्या, काय झालं तर तुम्ही जास्त ताणताय, ते बॉडीला अपायकारक आहे. प्राणा फ्लो, एनर्जी फ्लो बॉडीमध्ये बरोबर होतोय ना, कुठे अस्वस्थता येत नाहीये ना, हे बघणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जॉईंट प्रोटेक्शन. एखादी व्यक्ती सोफ्यावर अशी वेडी वाकडी तिरकी पडली आहे, ती म्हणेल मी स्थिर आहे, मी सुखी आहे, असं झालं, पण त्यांनी जॉईंटला प्रोटेक्शन होणार नाही, त्यांनी तुमचा एनर्जी फ्लो चांगला होणार नाही, त्यांनी सर्क्युलेशन चांगलं होणार नाही, तर ते योगासन म्हणता येणार नाही. तर आपण कुठलीही पोश्चर प्रोसिजर जेव्हा बघतो तेव्हा आपण 4-5 गोष्टी करतो. ती प्रोसिजर करून मुवमेंट करून त्या पोश्चरला पोहोचेपर्यंत जर आपण बाहेरची मदत घेतली तर त्याला ऍडजस्टमेंट म्हणतात. आता ही ऍडजस्टमेंट जी आहे ती ऍडजस्टमेंट ओरल असते, काही इन्स्ट्रक्शन देऊन असते, किंवा विथ द हेल्प ऑफ एक्सटर्नल एड म्हणजे हँड्स ऑन, हाताची मदत घेऊन, रोपची मदत घेऊन, ब्रिकची मदत घेऊन, भिंतीची मदत घेऊन, खुर्चीची मदत घेऊन, त्याला प्रॉप्स म्हणतात. सो ऍडजस्टमेंट इज व्हेरी इझी विच हेल्प्स अस टू रीच द पोश्चर. आता योगासनाची जी पोश्चर आहे त्याच्यात 6 पॉइंट आहेत महत्वाचे, एकदम सोपे. पहिली मुवमेंट, कुठली हालचाल केल्यामुळे तुम्ही त्या पोश्चर पर्यंत पोहोचता. एकदा त्या पोश्चरला पोहोचला की मग स्ट्रेच. काही सिस्टीम ऑफ योगासन आहेत ते स्ट्रेच करत असताना पोश्चरला पोहोचतात. काही सिस्टीम मध्ये तुम्ही पोश्चरला पोहोचा मग स्ट्रेच करा, विच इज इझी. एकदा पोश्चरला पोहोचलं, स्ट्रेच केलं की ती पोच तुम्हाला होल्ड करायची. होल्ड केली की मग तुम्हाला श्वसन बरोबर चालू आहे ना,
आणि तोपर्यंत तुम्ही विसरलेला असतात, श्वास बरोबर घेताय नाही घेताय. प्रॅक्टिस झाल्यावर नाही होणार तसं. मग श्वासावर लक्ष द्या आणि चेक अलाइनमेंट. अलाइनमेंट म्हणजे या गोष्टी पहिले ते स्थिर आहे ना, ते कम्फर्टेबल आहे ना, तिथे तुमचा श्वास बरोबर चालू आहे ना, सर्क्युलेशन बरोबर होत आहे ना, एनर्जी फ्लो होत आहे ना, आणि जॉईंटला कुठे ताण पडून त्रास होत नाहीये ना, जॉईंट प्रोटेक्शन टिकतंय ना, ही अलाइनमेंट चेक करणं. आणि शेवटचा आणि सगळ्यात मोठा महत्वाचा भाग, त्या पोश्चरला पोचल्यावर तुम्ही काय कंटेम्पलेट करताय, कुठे फोकस ठेवताय. तर पहिले बॅलन्स, कुठल्याही पोश्चर मध्ये तुमचं वेट बरोबर डिस्ट्रीब्युटेड आहे ना, बॅलन्स बरोबर पकडला ना, बॅलन्सिंग असणार. लाईक वृक्षासनामध्ये ते जास्त महत्वाचं ठरतं. कुठले मसल्स ऍक्टिव्हेटेड आहेत, कुठले मसल्स रिलॅक्स्ड आहेत. जे आपण ताडासनामध्ये बघणार आहोत, बहुतेक शरीरातले सगळे मसल ऍक्टिव्हेटेड असतात एक्सेप्ट चेहऱ्याचे आणि पामचे मसल. वृक्षासनामध्ये देखील बहुतेक सगळे ऍक्टिव्हेटेड असतात, चेहऱ्याचे आणि पामचे सोडले तर. इथे आपण पाद हस्तासन बघणार आहोत, पाद अंगुष्ठासन बघणार आहोत. तिथे फक्त काफ मसल आणि हिप एक्सटेन्शन हे तुम्ही लूज सोडता. ते आपण घेऊ तेव्हा त्याच्यात येईलच. कुठले मसल रिलॅक्स ठेवायचे असतात, कुठले स्ट्रेच होतात, कुठले कॉन्ट्रॅक्टेड असतात. तर लक्ष काय ठेवायचं आहे, ऍक्टिव्हेटेड आणि रिलॅक्स्ड मसल. नंतर स्ट्रेच बरोबर चालू आहे ना, ते जे स्नायू ताणले गेलेले आहेत, तो स्ट्रेच तुम्ही फोकस करायचा आहे, फील करायचा आहे. बॉडी एनर्जी सगळीकडे ट्रान्समिट होते ना, तुमचा श्वास बरोबर चालू आहे ना. योगासन करताना तुम्ही अन्नमय कोश म्हणजे बॉडी, मनोमय कोश म्हणजे माइंड, आणि प्राणमय कोश म्हणजे बॉडी एनर्जीज, याचं इंटिग्रेशन करताय, याचं एकत्व तुम्ही आणताय. त्यामुळे या एकत्वाची तुम्ही इंटिग्रेशनची फोकस करा की तिन्ही गोष्टी तुम्ही एकत्र करून तुम्ही स्वतः यापासून वेगळे होऊन स्वतःकडे विटनेस, साक्षीदार या दृष्टिकोनातून बघता. तेव्हा तुम्ही योगासनाचा मूळ उद्देश साध्य करता की योगासनाच्या थ्रू यू आर कनेक्टिंग विथ द अल्टिमेट सेल्फ. एक प्रकारचा रिलीज, फ्रीडम तुम्ही एक्सपिरियन्स करा. योगासनात जो स्ट्रेच येतो, जो तरुंगातून कैदी बाहेर पडल्यावर स्ट्रेच देतो, तो एक प्रकारचा आपण स्ट्रेच आणतो इकडे. त्यामुळे युनिफिकेशन प्रोसेस जी आहे ती एक्सपिरियन्स करा. कुठल्याही योगासनात तुमचा जमिनीशी संपर्क असतो, तुमचा आकाशाशी संपर्क असतो. तर योगासनात तुम्ही अर्थ मधली, पंचमहाभूतातली अर्थ मधली एनर्जी वरती खेचताय आणि आकाशातून एनर्जी घेताय आणि ती तुमच्या शरीरामध्ये युनिफाय करताय. सो इन फॅक्ट यू आर चार्जिंग अप द बॉडी. इट इज नॉट जस्ट अ पोस्चर और एक्सरसाइज, but it is unification of energy, unification of body, mind and body energies. आणि हे करत असताना ज्या योगासनामध्ये ज्या चक्रावरती जास्त ताण पडतो ते चक्र ऍक्टिव्हेट होण्यास मदत होते. तर कुठली कुठली चक्र ऍक्टिव्हेट होतात ते आपण वेगवेगळे आसनं करत असताना बघत जाऊ. तिकडे आपण फोकस ठेवून त्या चक्रांवरती कॉन्सन्ट्रेट करणं जास्त हेल्पफुल राहतं. उदाहरणार्थ बॉडी बिल्डिंग मध्ये तुम्ही एखाद्या डंबेलने उचलताय आणि ते उचलताय आणि तुम्ही गप्पा मारताय, काय काय करतो काय असं वगैरे. सो यू आर जस्ट कॉन्सन्ट्रेटिंग ऑन द मूवमेंट अँड नॉट ऑन द मसल. बट वेन यू फोकस ऑन द मसल, that is called mind muscle connection, and when you do that slowly, fully focusing on your bicep and slowly you are taking it up, having correct mind muscle connection, you achieve the maximum result of activation of the muscle doing that exercise properly. So similarly आसन करताना नुसती पोस्चर झाली, फिजिकल पार्ट झाला म्हणजे आसन नाही. ते करत असताना तुम्ही काय कंटेम्पलेट करताय. जी नर्व प्लेक्सेस आहेत, मूलाधार जे सगळ्यात खालती, रूट चक्र, स्वादिष्ठान ते थोडं वरती, जे आज आपण करणार आहोत पाद हस्तासन, पूर्ण खालती झुकताना स्वादिष्ठान चक्र ते ऍक्टिव्हेट जे होतं. त्याचप्रमाणे त्याच्यावरती मणिपूर चक्र जे कपालभाती करताना पोटाचे इथे, अंबिलिकसच्या इकडे, अनाहत चक्र जे हार्ट चक्र जे भस्त्रिका प्राणायाम करताना तुम्ही ऍक्टिव्हेट करता, विशुद्धी चक्र गळ्याच्या इथे जे उज्जयी ब्रीदिंग करताना, आणि आज्ञा चक्रवरती. असे वेगवेगळ्या चक्रांवर कॉन्सन्ट्रेट कसं करायचं. अंजली मुद्रा करताना देखील वेगवेगळ्या चक्रांवर कुठे तुम्ही अंजली मुद्रा ठेवताय हे आपण आज बघणार आहोत. तर हे झालं करताना. आता आपण जे
ताडासन बघतोय, गेल्या वेळेला बघितलं ते कृष्णम्माचार्य साऊथ मधले होऊन गेले. त्यांचे 2 शिष्य होते, के पटाबी जॉईस आणि अय्यंगार. तर के पटाबी जॉईसने अष्टांग विन्यास योग काढला, त्याच्यात समस्थिती म्हणून पकडलं, जे नुसते असे उभे राहतात, ज्यात पाय जरा सेपरेट असतात. आणि जे बी के एस अय्यंगारांनी काढलं अय्यंगार योगा, त्याच्यात पाय जोडलेले असतात, चिकटवलेले असतात, आणि त्याला ते ताडासनच म्हणतात. आता ताडासन हे मराठीत झालं, इंग्लिश मध्ये ट्रान्सपोर्ट करताना ते ट्री पोज, माउंटन पोज. तर ताड म्हणजे माउंटन, आयडियली इट इज माउंटन पोज, पण माउंटन पोज अजून एक येते पर्वतासन. आता ताड आणि पर्वत हे दोन्ही मराठी शब्द आले, संस्कृत शब्द आले, पण इंग्लिश मध्ये माउंटन इज माउंटन. मग कन्फ्युज नको व्हायला म्हणून त्याला ट्री पोज म्हटलं जातं. पाम ट्री पोज म्हणतात ताडासनाला, आणि पर्वतासनाला माउंटन पोज म्हटलं जातं. तर आपण ताडासनाला सुरुवात करूया. गेल्या वेळेला आपण डिटेल मध्ये बोललेलो होतो ताडासनाचं, तर यावेळेला आपण जास्त फोकस ठेवूया प्रॅक्टिकल वरती. तर उभं राहायचंय सगळ्यांनी उभं राहून त्यातल्या त्यात आपण सोयीची पोज घेऊ, जी सगळ्यांना सोपी आहे, सहजपणे जमेल असं. पायामध्ये अंतर ठेवायचं, दोन्ही पाय पॅरलल झाले पाहिजेत, असे पाय नकोत. उभं राहताना एका पायावर जोर देऊ नका, पुढे झुकू नका, मागे झुकू नका, समसमान बॅलन्स ठेवा. हे पूर्ण बरोबर पॅरलल पाय पाहिजेत. शोल्डर बीट ठेवले तर जास्त बरे, थोडे शोल्डर बीट ठेवा, पाठ एकदम ताठ ठेवा. हे पाय जेव्हा आपण पॅरलल ठेवतो तेव्हा आपले ऍडक्टर ऍक्टिव्हेट होतात, ग्लूट्स ऍक्टिव्हेट होतात, आणि पुढे होताना पोट आत खेचायचंय, ऍब्डोमेन आत खेचायचंय. जर तुम्ही पाय मागे ठेवले आणि हील वरती जोर दिला तर तुम्ही पुढे होता, पोट बाहेर येतं, आणि ताडासनाचा मूळ उद्देशच निघून जातो. ताडासारखे तुम्ही ताठ राहू शकत नाही. तर हे करत असताना पोट आत, हिप फ्लेक्सर, हिप ग्लुटियस सगळे कॉन्ट्रॅक्ट करायचे. नी कॅप जी आहे ती वरती उचलायचे, क्वाड्रिसेप्स ऍक्टिव्हेट पाहिजेत, हॅमस्ट्रिंग ऍक्टिव्हेट पाहिजेत. म्हणजे हायपर एक्सटेंड करायचे नाहीयेत आणि बेंड पण करायचे नाहीयेत. इट शुड बी फर्म आणि व्हर्टिकल. सो दिस इज अबाउट नी जॉईंट. फिट सांगितले मी. पाठ सरळ पाहिजे, लोअर बॅक स्ट्रेट पाहिजेत, एक्सटेन्सर स्पाइन ऍक्टिव्हेट झाले पाहिजेत. शोल्डर जे आहेत ते उलट, शोल्डर जे आहेत ते शोल्डर ब्लेड असतात, या एकमेकांना पॅरलल असतात, त्या तुम्हाला जवळ खेचायच्या. त्या जवळ खेचताना शोल्डर मागे खेचले गेले, ते मागे खेचले गेले म्हणजे तुम्ही ताठ झाले, स्पाइन स्ट्रेट वरती घेतला गेला. पुढे शोल्डर रोटेट करायचे नाहीत, असे पण ठेवायचे नाहीत. शोल्डर ब्लेड जवळ खेचायला लागा, ऑटोमॅटिक काम होणार. काही जण बेल्ट वापरून ते खेचतात वगैरे. एम काय असतो, शोल्डर ब्लेड जवळ आल्या पाहिजे. तर शोल्डर ब्लेड जवळ आल्या म्हणजे तुम्ही स्ट्रेट झाले. पुढे मान जी ती सरळ ठेवायची, हेड खालती झुकायला नको, वरती जायला नको, नजर समोर. आणि हे करत असताना डोळे मिटायचे, कारण का याच्यात विशेष बॅलन्सचा काही प्रश्न नाहीये. म्हणजे आपण इंटरनल एज करू, जे शेवटी फोकस करायचे ते. हात जे आहेत ते ताडासनामध्ये काही सिस्टीम मध्ये नुसते साईडला ठेवतात, ताठ राहिले, ओके. तेव्हा पाम्स जे आहेत ते रिलॅक्स ठेवायचे. चेहऱ्याचे मसल, जीभ, डोळ्याचे स्नायू एकदम रिलॅक्स ठेवायचे. बाकी पाम्स आणि चेहऱ्याचे स्नायू सोडून सगळंच कडक करायचंय. सो बॉडी बिल्डिंग स्टेजला पहिली पोज आम्हाला स्टँडिंग अशी असते, मग उजवीकडे वळा आणि असं 360 90 डिग्री मध्ये चेंज असतं. सो ते ताडासन इज ऍक्टिव्ह पोज. तुम्ही सगळे मसल कॉन्ट्रॅक्ट केलेले असतात आणि ताठ उभे असतात, मिलिटरी सारखे स्टँडिंग स्ट्रेट. तर हे करत असताना तुम्हाला मान सरळ ठेवायचे, डोकं सरळ ठेवायचे, नजर समोर आणि डोळे मिटायचे. ह्याच्यात आपण पुढे एक्सटेंड करायला गेलो तर हात वरती घ्यायचे, हात वरती घ्या. हात वरती घेताना एल्बो मध्ये बेंड करू नका, स्ट्रेट ठेवा. बोट दूर करा, म्हणजे इट इज लाईक अँटिना, यू आर ग्रास्पिंग द युनिव्हर्सल एनर्जी आकाशातली. आणि शोल्डर मागे जाऊ दे, शोल्डर ब्लेड जवळ घ्यायच्यात, म्हणजे ते मागे रोटेट झाले पाहिजेत, ना की पुढे बट मागे. हे मागे घेऊन वरती स्ट्रेच. आता ही पोज आली तर आता आपल्याला स्ट्रेच करायचंय. स्ट्रेच करताना हात वरती घेतायचे, ज्यांना शक्य आहे त्यांनी चवड्यांवरती उभं राहायचंय आणि वरती घेतायचंय, म्हणजे अजून जास्त स्ट्रेच झाला. पण जेवढं शक्य आहे तेवढं करा. आणि स्ट्रेच करत असताना तिथे आपल्याला होल्ड करायचंय, आणि होल्ड करून आपल्याला लक्ष ठेवायचंय ब्रीदिंग वरती. अलाइनमेंट चेक करायचे, सर्क्युलेशन बरोबर होतोय ना, श्वास बरोबर होतोय ना, एनर्जी फ्लो होतोय ना, आणि जॉईंट प्रोटेक्शन होतोय ना. या खालती त्याच्यात आता आपण हात जे आहेत ते इंटरलॉक करा, फिंगर्स. फिंगर्स इंटरलॉक केल्या की हात असे करा आणि वरती घ्यायचा आणि परत वरती.
दिस इज अनदर मेथड ऑफ ताडासन. इथे तुम्ही बॉडीला ऑप्टिमम स्ट्रेच देताय. या ताडासामध्ये प्रायमरी उद्देश तुम्ही पूर्ण बॉडी स्ट्रेच देताय, पण मोस्ट इम्पॉर्टंट यू आर कीपिंग द अलाइनमेंट ऑफ शोल्डर्स अँड हिप जॉइंट इन सेम लाईन आणि एंटायर स्पाइन इज स्ट्रेच्ड अप. तेव्हा जे स्पाइन वर्टिब्रे आहेत ते एकमेकांपासून जास्तीत जास्त दूर गेल्यामुळे इथे स्पेस तयार होते आणि स्पायनल प्रॉब्लेम करेक्ट व्हायला मदत होते. शोल्डर्स मागे गेलेले आहेत, पुढे गेलेले नाहीत. हात पुढे जायला नको, तो मागे जायला पाहिजे, हे लक्ष द्या. चवड्यावर उचलून तुम्ही अजून बॅलन्सिंग प्रॅक्टिस करू शकता. खाली तर हे झालं ताडासनाचा भाग. आता ताडासन करताना तुम्ही स्ट्रेच देता, त्याचा ऍडव्हान्टेज काय? पोस्चर, तुमची हाईट वाढायला मदत होते 25 वर्ष वयापर्यंत. नंतर तुमची हाईट रिलेटिव्हली जास्त दिसते बिकॉज यू आर स्टँडिंग स्ट्रेट. बाक काढून नाही आहात आणि शोल्डर ड्रुपिंग पण नाही आहात. असे तुम्ही राहिलात तर ऑटोमॅटिकली इट बिकम्स स्ट्रेट अँड इट बिकम्स अ व्हेरी गुड पोस्चर. त्यामुळे एनर्जी लेवल वाढते, लिथार्जी जाते. तुम्ही कुठे अभ्यास करायला बसलात, खुर्चीवर बसलेला, उठायची पण गरज नाहीये. बॅक स्ट्रेट करा, हात वरती न्या, करा वरती, झालं ताडासन. दिस इज पार्ट ऑफ ताडासन. तुमचं स्पाइन स्ट्रेच झालेलं आहे विच इज द प्रायमरी गोल. आणि बाकी मसल तुम्ही ऍक्टिव्हेट केल्यामुळे तुमची एनर्जी ऍक्टिव्हेट झालेली आहे, पॉझिटिव्ह एनर्जी आत आलेली आहे, आळस निघून गेलेला आहे. आता ताडासनाचा आपण पुढचा एक भाग करतो, तो म्हणजे त्रियक ताडासन. हात वरती घेऊन तुम्ही फक्त साईडला बेंड व्हायचं असतं जेवढं शक्य आहे तेवढं. एकदा लेफ्ट लावा आणि नंतर राईट लावा, कुठेही कसंही केलं तरी चालेल. आणि ते होल्ड करायचं. साईडला होताना श्वास सोडायचा आहे आणि वरती येताना श्वास घ्यायचा आहे. डोळे मिटून करा म्हणजे फोकस पूर्ण आपल्यावरती राहील. ताडासन आणि त्रियक ताडासन हे सकाळी उठल्यावर सगळ्यांनी जरूर करावं. पाणी प्यायच्या आधी करावं, पाणी प्यायल्यावर करावं. आणि दिस इज पार्ट ऑफ शंख पक्षालन. त्याने पोट साफ व्हायला नक्कीच मदत होते. शंख पक्षालना 4-5 आसनं आहेत शंख पक्षालन क्रियेमध्ये, त्याच्यातली ही 2 आसनं झाली, ताडासन आणि त्रियक ताडासन. तर आता येतो आपण कटी चक्रासनाकडे. कटी चक्रासन पण शंख पक्षालनासाठी, पोट साफ होण्यासाठी खूप उपयोगाचं असतं. ताडासनात आपण उभे राहूया. ही ताडासनाचीच एक पोच झाली. आणि ताडासन करताना अयंगार ह्याच्यात तुम्ही पाय चिकटून उभे राहता. मग तुम्ही सगळे प्रकार जे आहेत ते तुम्ही पाय चिकटून करता. हात असे पण घेऊ शकता, असे पण घेऊ शकता, वेगवेगळ्या पोझेस आहेत. तुम्ही पूर्ण बॉडीला स्ट्रेच दिलाय, स्पाइन स्ट्रेच केलाय, इलॉंगेट केलाय आणि सगळे मसल ऍक्टिव्हेट केले. इकडे लक्ष द्या, रादर दॅन हाताची पोझिशन नेमकी कुठली ठेवली. तर आता आपण येतोय कटी चक्रासन. कटी चक्रासनामध्ये पूर्ण असं वळायचं उजवीकडे, हात मागे, हा शोल्डर वरती आणि नजर एकदम मागे. कर असं पूर्ण ट्विस्ट करायची तुमची ट्रंक, बॉडीला पूर्ण स्ट्रेच. दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ शंख पक्षालन आणि पोट साफ व्हायला खूप मदत होते. ताडासन 10 वेळा, त्रियक ताडासन 10 वेळा, कटी चक्रासन 10 वेळा. असं तुम्ही सकाळी जर केलं 4-5 मिनिटाचा वॉर्मअप, तर ह्याच्यात नक्कीच तुमची पोट घुसळून निघेल आणि पोट साफ व्हायला मदत होईल. वळताना श्वास सोडायचा आहे आणि सरळ येताना श्वास घ्यायचा आहे. वेन यू आर टर्निंग एक्सेल करा आणि परत तुम्ही ओरिजिनल स्थितीला याल तेव्हा श्वास घ्यायचा आहे. देयर इज समथिंग नोन एज डायनॅमिक कटी चक्रासन. जे एक्सरसाइज तुम्ही मैदानात बघितले असतील, स्पोर्ट्समन, क्रिकेटर सगळे असे असे पहिले करत असतात. सो दे आर डुइंग कटी चक्रासन. आता येते वृक्षासन. तर ज्यांना बॅलन्सिंगचा प्रॉब्लेम आहे, जास्त कठीण होतंय, तिथे नुसतं पहिले वर्टिकल स्ट्रेट स्ट्रेट, हे स्ट्रेट पाहिजे आणि नुसतं इथे ठेवा. कशा करता? आता फक्त पोच समजून घेण्यासाठी. मग अंजली मुद्रेमध्ये हात घ्यायचा आहे आणि मग हात वरती घ्यायचा आहे. हा वरती घेतला, आपण मुवमेंट संपवली. आता काय? स्ट्रेच. वरती घेतात आहे, स्ट्रेच घेतात आहे, पूर्ण स्पाइन घेतात आहे, ताडासनासारखाच. तर दिस इज कॉल्ड वृक्षासन. आता ज्यांना जमतंय त्यांनी पाय हळूहळू वरती घ्यावा, फक्त गुडघ्यावरती दाबू नका आणि काय जॉईंट स्टेबिलिटी जाईल आणि जॉईंट प्रोटेक्शन मिळणार नाही. त्यामुळे गुडघ्याच्या खालती किंवा गुडघ्याच्या वरती, आयडियली इट शुड बी ॲट द रूट ऑफ द अदर थाय. एकदा उजव्याने करायचं आणि एकदा डाव्याने करायचं, म्हणजे ते बॅलन्स झालं.
तुमचं दरवेळेला एकाच पायाने करू नका. एका पायाने केलं दुसऱ्या पायाने देखील पोज रिपीट करायची. त्यांनी पकडले छानपैकी तसं भिंतीला पकडा. भिंतीला पकडून करायला हरकत नाहीये, बॅलन्स करायला सोपं आहे. तुम्हाला समजा तुमची पाठ भिंतीला टेकायची तरी पण चालेल. ऍट द एंड ऑफ द डे यू हॅव टू अटेंड द पोस्चर. वन्स यू अटेंड द पोस्चर यू हॅव टू स्ट्रेच इन द पोस्चर. डोळे मिटून तुम्ही स्ट्रेच केलं, हात हात जोडलेले, आणि ते आपण वृक्षासन करतोय त्यामुळे स्ट्रेच केला पोस्चर करून की मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही फोकस करताय तुमच्या श्वसनावरती, तुमच्या स्ट्रेचवरती, तुमच्या स्टिलनेसवर, तुमचा एनर्जी फ्लोवर आणि इंटिग्रेशन ऑफ बॉडी, माइंड आणि एनर्जी याचं इंटिग्रेट करून तुम्ही अवकाशातील एनर्जी अँटिनाने आत खेचताय, जमिनीतली एनर्जी वरती खेचताय, बॅलन्स आणून आपल्यामध्ये ती इंटिग्रेट करताय. जेव्हा वृक्षासन करताय तेव्हा तुम्ही मूलाधार चक्रावरती ऍक्टिव्हेशनचं कॉन्सन्ट्रेट करायचंय. आणि जेव्हा आपण ताडासन करतोय तेव्हा अनाहत चक्र, हार्ट चक्र स्ट्रेच झालेलं आहे ताडासनामध्ये, तिकडे कॉन्सन्ट्रेट करावं. सो ताडासनात अनाहत चक्र आणि वृक्षासनात मूलाधार चक्र. कारण का जेव्हा तुम्ही पाय वरती घेताय आणि हिलनी, फूटनी थाई दाबताय तेव्हा थाईजनी पण फूटला प्रेशर द्या, दोन्ही बाजूनी प्रेशर द्या. आणि ते प्रेशर देत असताना मूलाधार चक्राच्या तुम्ही जवळ येत आहे म्हणून मूलाधार चक्रावरती फोकस करा, विच इज ॲट द पेरिनियम. आता हात वरती नेण्याच्या ऐवजी सेम वृक्षासनाची पोज असेल, आपण अशी बघू जस्ट दाखवण्यासाठी, आणि जर असं ठेवलं तर इट इज कॉल्ड एक पाद प्रणामासन. एका पायावर प्रणामासन इज एक पाद प्रणामासन. जेव्हा दोन्ही पाय खालती असतात आणि तुम्ही मध्ये हात ठेवता तेव्हा प्रणामासन, जे आपण आज बघणार आहोत. इथपर्यंत आपण गेल्या वेळेला केलेलं होतं. ओके, तर आज आपण बघणार आहोत पहिले वॉर्मअप, मग पाद हस्तासन, पाद अंगुष्ठानासन, उत्तानासन, हस्त उत्तानासन आणि अंजली मुद्रा. हे दिसायला खूप जास्त असले तरी खूप छोटे आणि शॉर्ट आहे. तर आपण पहिले वॉर्मअप एक्सरसाइज सुरू करूया. वॉर्मअप एक्सरसाइज काही घाम फुटण्यासाठी नाहीये, पण जे पाद हस्तासन आहे त्याच्याकरता जॉईंट जरा थोडे लूज होणं गरजेचं आहे. कारण का पाद हस्तानामध्ये एक जे आहे ते म्हणजे आपल्या अंगात मसल आणि बोन्स नाहीच आहेत, अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. त्याच्याकरता जॉईंट्स फ्री व्हायला पाहिजेत. जॉईंट्स फ्री असतील तर खालती चुकणं सोपं होईल. तर पहिले करताना पायाची जी बोटं आहेत ती अशी जवळ जवळ घ्या, दूर करा, जवळ घ्या, दूर करा. पायाची बोटं अशी 5-5 वेळा करा. नंतर एक पाय उचलून पूर्ण गोल गोल फिरवायचा. अँकल जॉईंट, नॉट एट नी जॉईंट, हा अँकल जॉईंट, आणि उलट्या दिशेने करायचा. ते झालं की डाव्या पायाचं 5 वेळा क्लॉकवाईज आणि 5 वेळा अँटी क्लॉकवाईज. हे झालं की दोन्ही गुडघे, दोन्ही पाय जॉईन करा. एकदम हळूवारपणे करा, घाई नको. गुडघ्यावर हात ठेवा आणि क्लॉकवाईज 5 वेळा आणि 5 वेळा अँटी क्लॉकवाईज. आता पायात अंदर घ्यायचं, कमरेवर हात ठेवा, 5 वेळा अँटी क्लॉकवाईज किंवा क्लॉकवाईज जसं सोयीचं होईल, आणि 5 वेळा अँटी क्लॉकवाईज. हे झालं हिप जॉईंट साठी. आता हात आपले शोल्डरवर ठेवायचे. क्लॉकवाईज 1 2 3 4 5, 5 वेळा उलट. 1 2 3 4 5. रिलॅक्स
श्वास घ्या. थोडंच उरलंय वॉर्मअप होत आलाय. हात असे ठेवा, सिंपल एकदम. 2 3 4 5. ठीक आहे, असे करा. मुठी बंद. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. हे फिंगर्स बघा. डोक्याचं हळूवारपणे करा. ज्यांना मानेचा त्रास आहे त्यांनी सांभाळून 5 वेळा क्लॉकवाईज आणि 5 वेळा अँटी क्लॉकवाईज. आता एकदम छोटा भाग उरलेला आपला, दिसायला खूप मोठा दिसला तरी. पाद हस्तासन. पाद हस्त आसन. इट इज कॉल्ड हँड्स अंडर फुट और गोरिला पोज. गोरिला जर बघितलं तर तो कसा उभा असतो, असे पाय खाली ठेवून गोरिला सारखा असतो. सो इट इज पाद हस्तासन. आता हे एक्झॅक्टली जर तुम्ही करायला गेला, तुमची बॉडी सुपर फ्लेक्सिबल पाहिजे, जी प्रॅक्टिकली बहुतेकांची वय वाढत जातं तशी ती नसते. जे स्पोर्ट्स मध्ये आहेत किंवा सुरुवातीपासून करतायत त्यांनी प्रॅक्टिसनी ती तुम्ही आणू शकता. तर आपण सुरुवात करायची असं म्हणजे असंच जमायला पाहिजे असं नाही. ह्याच्यात बरेच सुविधा आहेत, सोयी आहेत. तर तुमच्यासाठी पहिले मी सोय सांगतो, म्हणजे प्रेशर कोणालाच येणार नाही. आपण नुसते वाकलो आणि गुडघ्यावर हात ठेवले, एवढं जमू शकतं आपल्याला. एवढं जमलं तरी झालं. पाद हस्तासन. पाद म्हणजे पाऊलच पाहिजे असं नाही, पाय. पायाला हात लागले झालं का. पण हे करत असताना आपल्याला लक्ष काय द्यायचंय, ह्याच्यात कुठले मसल ऍक्टिव्हेटेड आहेत, कुठले स्ट्रेच्ड आहेत आणि कुठले रिलॅक्स्ड आहेत, हे आपण प्रत्येक मुवमेंट मध्ये बघतो. तर मुवमेंट पहिले मी तुम्हाला सगळ्यात सोपी दाखवली ही. ज्यांना अजून जमतंय त्यांनी शीन पर्यंत या, ज्यांना अजून जमतंय त्यांनी पायापर्यंत या, अजून जमतंय त्यांनी पायाची बोटं पकडा, अजून जमतंय त्यांनी पाया खालती हात घाला. आता BKS अय्यंगार स्वतःचे त्यांचे पोजेस असलेलं पुस्तक आहे लाईट ऑन योगा. ते अक्षरशः एवढा हात पूर्ण पायाच्या खाली ठेवतात आणि पूर्ण ताठ ते करून दाखवतात. नंतर उत्तानासन आहे तेव्हा ते हात पूर्ण मागे नेतात आणि मागे जमिनीवर ठेवलेले आहेत. आणि नंतर जेव्हा ते पूर्ण पोजला पोचतात तेव्हा डोकं 2 गुडघ्यांच्या मध्ये गेलेले. आता हे एक्स्ट्रीम फ्लेक्सिबिलिटी झाली. आपला मूळ उद्देश पोस्चरला पोचणं, स्ट्रेच देणं, स्ट्रेच दिल्यावर होल्ड करणं, होल्ड दिल्यावर अलाइनमेंट चेक करणं, म्हणजेच श्वसन बरोबर चालू आहे ना, सर्क्युलेशन बरोबर आहे ना, एनर्जी फ्लो आहे ना आणि जॉईंट प्रोटेक्शन आहे ना. हे झाल्यावर आपल्याला लक्ष ठेवायचंय आपण खालून एनर्जी घेतोय, वरून एनर्जी घेतोय, इंटिग्रेट करतोय. बॉडी, माइंड आणि एनर्जी इंटिग्रेशन आणि ऍक्टिव्हेशन ऑफ एनर्जी इनसाइड बाय टेकिंग फ्रॉम अर्थ आणि आकाशा. ऍट द सेम टाइम वी आर फोकसिंग ऑन द चक्र. पाद हस्तासनात मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र, प्रायमरीली स्वाधिष्ठान चक्र म्हणतात. आणि जेव्हा तुम्ही बेंड होताय तेव्हा स्वाधिष्ठान चक्रावरती लक्ष ठेवा, जे पेरिनियमच्या थोडं वरती आहे, अम्बिलिकसच्या खालती आहे. मणिपूर अम्बिलिकसच्या इथे आलं, पेरिनियमच्या इकडे एनल स्फिंक्टरच्या जवळ आलं मूलाधार चक्र, त्याच्यामध्ये येतं स्वाधिष्ठान चक्र. तर स्वाधिष्ठान चक्रावर लक्ष ठेवत असताना आपल्याला ही पोज करत असताना आता आपण मुवमेंट कडे येऊया, जी पाद हस्तानातली मुवमेंट आहे. तर मुवमेंट करताना वेगवेगळ्या मेथड आहेत. 1 2 3 मेथड आहेत पाद हस्तासनाच्या. तर आपण एक मेथड बघूया. त्याच्यात तुम्ही जेव्हा बेंड होणार तिकडे असं वाटतं, बेंड होताना स्पाइनला बेंड करायचं नाहीये, पाठ मोडायची नाहीये, पाठ कॉन्केव ताठ राहिली पाहिजे. जपानी लोक जेव्हा प्रणाम करतात तर ते पाठ नाही मोडत, ते हिप जॉईंटला बेंड होतात. आपल्याला हिप जॉईंटला बेंड व्हायचंय, त्यामुळे आपल्याला पुढे जायचंय, फॉरवर्ड बेंडिंग. आणि हे फॉरवर्ड बेंडिंग करत असताना पाठ ताठ राहिली पाहिजे आणि ही पाठ ताठ ठेवून हिपच्या इथे तुम्ही बेंड करायचे. हे करण्यासाठी तुम्हाला जे पुढचे मसल्स आहेत क्वाड्रिसेप्स ते ऍक्टिव्हेट करायचे. सो क्वाड्रिसेप्स आर ऍक्टिव्हेटेड, बॅक मसल्स आर स्ट्रेच्ड आणि का तुम्ही पुढे वाकलेले आहात कॉन्केव ठेवून. हॅमस्ट्रिंग मसल म्हणजे मागचे आणि ग्लूट एक्सटेन्सर
they are stretched. So this is called stretching pose for back, hamstring आणि glute. आणि का मागची पूर्ण स्ट्रेच झालेली आहे आणि जेव्हा तुम्ही पुढे वागताय तेव्हा पोटावरती प्रेशरच येत आहे, त्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट पार तुम्ही चेपून काढताय. म्हणून घुसळून काढण्यासाठी गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टचे जे वाताचे आजार आहेत, कॉन्स्टिपेशन म्हणा, डायजेशन म्हणा, ते सगळे कमी व्हायला ह्यानी मदत होते. आणि पोटावरती तुम्ही एक्सटेन्सिव्ह प्रेशर टाकताय. तर पहिले हिपला बेंड करायचंय, हिपच्या इथे बॉडी बेंड करायची, ना की पाठ मोडायची. पाठ ताट ठेवायची आणि जपनीज लोक बघतात तशी पुढे वागायचं. वाका, हे पुढे वाकून झालं, मान समोर समोर बघायचे, पुढे वाका, हिपच्या इथेच बेंड करा. आता अजून बेंड करण्यासाठी दुसरं टेक्निक, थोडे ग्लूट्स मागे घ्या, हिप बोन मागे घ्या आणि टेल बोन वरती उचला. हे बोन वरती उचला. हे बोन वरती उचललं गेलं आणि हिप्स मागे गेलं की तुम्ही अजून पुढे वागता. हे वाकत असताना तुम्हाला लक्षात हे ठेवायचंय की इंटरव्हर्टिब्रल डिस्क स्ट्रेच झाल्या पाहिजेत, खेचल्या गेल्या पाहिजेत, ताणल्या गेल्या पाहिजेत. एक्सलंट. जेवढ्या त्या ताणलेल्या राहतील तेवढा आपला मेन पर्पज सॉल्व्ह होतोय. वी आर इलॉंगेटिंग द स्पाइन आणि वी आर बेंडिंग, नॉट वी आर कंप्रेसिंग द इंटरव्हर्टिब्रल डिस्क. सो कीपिंग द लेंथ ऑफ द स्पाइन मॅक्झिमम, यू आर बेंडिंग. आणि हे पुढे बेंड होत असताना जेव्हा तुमचं ऍब्डॉमेन आहे ते थाईजला चिकटू दे. ते तुम्हाला आता अजून खालती, आता हात खालती जाऊ दे. ऍब्डॉमेन थाईजला चिकटलं की चेस्ट जी आहे ती थाईजला चिकटेल हा प्रयत्न करा, ज्यांचं फ्लेक्सिबिलिटी आहे तेवढी. आणि चेस्ट थाईजला चिकटले की मग फोरहेड नीच्या इथे किंवा शीनच्या इथे जाऊ दे. आता ही फ्लेक्सिबिलिटी सगळ्यांची नसेल, काही प्रॉब्लेम नाही, तुमचे हात नी जॉईंट पर्यंत जाऊ दे. ते नी जॉईंट पर्यंत जात असताना तुमची पाठ जी आहे ती कॉन्केव्ह राहू दे. आणि हे पूर्ण करून झालं की थोडे अजून वाग, मग शेवटी तुम्ही पाठ मोडा आणि मग पूर्ण खाली वागा. आणि शेवटच्या स्टेजला तुम्हाला जास्तीत जास्त होईल तेवढं करा, तेव्हा पाठ पूर्ण बेंड झालेली असेल आणि तुम्ही यांनी खालती 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 सरकत तिथपर्यंत खालती जाऊ शकताय, तिथपर्यंत जायचंय. पण कम्फर्टेबल याच्यात एकदा पोचले की स्ट्रेच वाढवायचंय, पोज होल्ड करायची आहे आणि 2-3 वेळा श्वास घ्यायचा आहे कम्फर्टेबली. करूया. डोळे मिटून शांतपणे हळूहळू करा. एकदाच पोज करायची आहे. की बहुतेक व्हिडिओ जर तुम्ही बघितली तर ते एक्स्ट्रीम पोजेस दाखवतात जी आपल्यासाठी नाहीये. खालती तुम्ही ब्लॉक पण घेऊ शकता, एखादा खुर्ची पण घेऊ शकता, खुर्चीचा पुढचा आधार, खुर्चीचे पाय पकडू शकता. आणि हे झालं की हळूहळू हळू वरती यायचंय, श्वास घ्यायचाय. खालती असताना पण हळूवारपणे श्वास घ्यायचा, सोडायचा आहे. आता याच्यातली दुसरी मेथड जी आहे ती म्हणजे तुम्ही वाकत असताना, आता पहिले हिपला आपण बेंड म्हटलं होतं, या मेथड मध्ये हिप पासून वरपर्यंत तुम्हाला कुठलेच मसल्स पण नाहीयेत आणि बोन्स पण नाहीयेत, इतकी तुमची बॉडी लूज पडलेली आहे. असं जर तुम्ही मनात फिलिंग आणलं तर तुम्ही कसे कसे खालती वागा लागते, असे 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 त्या पद्धतीने तुम्ही खालती बेंड व्हायचं असतं. स्लोली एकदम लूज पडून, हात एकदम ढिले सोडून हळूहळू हळूहळू हळूहळू, म्हणजे देर इज नो जॉईंट, देर इज नो बोन, सो देर इज नो कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल. सो इनडायरेक्टली यू आर इलॉंगेटिंग एव्हरीथिंग because you don't feel or you don't make sense of muscles and joints. All body is loose. आणि त्यामुळे तुम्ही नुसतं खालती फक्त बेंड होताय विदाउट एनी कॉन्ट्रॅक्शन. दॅट इज द पर्पज. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त वापरू शकता. तिसरी जी मेथड, हिपच्या खालती ताट, हिपच्या खालती ताट, हिपच्या वरचा पोर्शन लूज सोडायचा. करेक्ट. आता शेवटची मेथड जी आहे सरळ, ह्याच्यात हात वरती घ्यायचे आणि पुढे वाकून हात खालती घेत घेत हळूहळू हळूहळू, दिस इज कॉल्ड डायनॅमिक पादहस्त. सेम मेथड, हिप्सच्या इथे बेंड व्हायचं, जास्तीत जास्त इलॉंगेट करायचं आणि हात असे पुढून खालती खालती जायचे. स्वाधिष्ठान चक्रावरती आपल्याला लक्ष ठेवायचंय. दिस इज बॅक बेंडिंग. हे करत असताना बॅक आधीच बेंड करायची नाहीये, यावरती. हे करत असताना गुडघे बेंड पण करायचे नाहीयेत आणि हायपर एक्सटेंड पण ठेवायचे नाहीयेत, मध्ये ठेवायचे न्यूट्रल पोझिशनला. आता पाद अंगुष्ठासन सेम आहे, फक्त याच्यात पायाचे अंगठे पकडायचे, जे शाळेत शिक्षेला बऱ्याच वेळा सांगतात अंगठे लावा, अंगठे पकडा. अंगठे पकडताना जे
आयडियली पकडायचं असतं ते असं पकडायचं असतं, दोन्ही पाम्स एकमेकांना हे करून. आणि नंतर पी.के. अय्यंगार म्हणतात की एल्बो फोल्ड करा आणि डोकं गुडघ्याच्या मध्ये जाऊ दे. आता आपण सगळ्यांची जर लेवल बघितली तर कोणाचाच गुडघ्या काय जमिनीपर्यंत पण पाय असे राहतात मला दिसत नाहीये. त्यामुळे फक्त थेरॉटिकलच राहू दे, आपण प्रॅक्टिकली जे सगळ्यांना जमेल तिथे बघूया. उत्तानासन. उत्तानासन म्हणजे उत म्हणजे इंटेन्सिटी, ताण म्हणजे स्ट्रेच. तर एक्स्ट्रीम स्ट्रेच, त्याच्यात पूर्ण डोकं गुडघ्याला लागलेलंच असतं, पण हात एवढे मागे असे चिकटलेले आहेत त्यांचे पूर्ण मागे नाही. म्हणजे एक्स्ट्रीम स्ट्रेच ऑफ बॅक ऑफ द लेग्स, हॅमस्ट्रिंग्स. सो दॅट इज उत्तानासन. हस्त उत्तानासन. आता हस्त उत्तानासन म्हणजे हात वरती घेणं. सो दिस इज हस्त उत्तानासन. तुम्ही सूर्यनमस्कारात हस्त उत्तानासन करता, म्हणजे जी दुसरी पोज असते. पहिली प्रणामासन, दुसरी हस्त उत्तानासन, आणि हात वरती घेऊन मग तिसऱ्या पोजला जाता. ही सूर्यनमस्कारातली हस्त उत्तानासन झाली. आता हस्त उत्तानासन करताना हात सेपरेट ठेवायचे, दोन्ही वरती घ्यायचे असे घेऊ शकता तुम्ही. सो ही हस्त उत्तानासन. याच्यात करताना चेस्ट स्ट्रेच झालेली आहे, अप्पर बॅक स्ट्रेच झालेली आहे, ऍब्स पण स्ट्रेच झालेले आहेत, आणि फोकस गळ्याच्या इथल्या विशुद्धी चक्रावर तुम्हाला ठेवायचं. पूर्ण स्ट्रेच दिला की होल्ड करा, ब्रीदिंग ठेवा, सर्क्युलेशन, एनर्जी फ्लो, जॉईंट प्रोटेक्शन हे लक्षात घ्या. वरून आकाशातून एनर्जी घ्यायची, पायातून जमिनीतून एनर्जी घ्यायचे, इंटिग्रेट करायचे बॉडी, माइंड आणि एनर्जी इंटिग्रेशन. आणि लक्ष ठेवायचंय विशुद्धी चक्रावर. हे झालं. परत खालती या. आता आपण येतोय अंजली मुद्रेवर, थोडं तिकडे. आता अंजली मुद्रा, आता शेवटचा भाग आलेला आपला सगळा, आणि हा खूप इंटरेस्ट. बसा सगळ्यांना, ते आपल्याला बसून करता येईल. बस, थोडी खुर्ची इकडे. आता अंजली मुद्रा आगे थोड़ा नहीं बाद में करते, जब चालू होगा तो अंदर. तर अंजली मुद्रा, नमस्कार मुद्रा. तर अंजली इज ऑफरिंग टू डिविनिटी. यू आर ऑफरिंग टू डिविनिटी by closing your palms and your energy to divinity. You can only offer what is your self, inner self, जी तुमच्यातली डिव्हिनिटी आहे ती तुम्ही बाहेरच्या डिव्हिनिटीला देताय. म्हणजे एक प्रकारे तुम्ही अंतरात्मा आणि परमात्म्याचं मिलन करताय. सो तुम्ही कुठल्याही गोष्टीकडे हात जोडून अंजली मुद्रेनी जेव्हा विथ डिवोशन आणि लव बघता, दॅट इज कॉल्ड नमस्कार योगा, जे आपण योगाच्या सुरुवातीच्या डिस्कशन मध्ये केलं होतं. तर योगा मीन्स युनियन, अंतरात्मा परमात्म्याची युनियन, आणि अंजली मुद्रा इज जस्ट अ इन्स्ट्रुमेंट ऑफ नमस्कार योगा. तर पतंजलीनी जी सूत्र काढली 196, त्या सूत्रांचा जो जनक आहे, योगाचा जनक म्हटलं जातं, तर त्याच्या आदरार्थ देखील अंजली मुद्रा म्हटली जाते. पतंजलीमध्ये अंजली आला म्हणून. सो it is offering to divinity the only thing you could offer, part of that divinity which resides in you. So by uniting both the palms, you are uniting the conflicting forces within you. कुठले conflicting forces? इडा आणि पिंगळा. इडा झालं पॅरासिम्पॅथेटिक, पिंगळा झालं सिम्पॅथेटिक. लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन, दोन्ही आत रिप्रेझेंट डिफरंट. डावा जो आहे तो राईट ब्रेन रिफ्लेक्ट करतो, आणि उजवा लेफ्ट ब्रेन. देयर इज क्रॉस कनेक्शन. लक्षात आलं? तर हे दोन्ही कन्फ्लिक्टिंग फोर्सेस तुम्ही जॉईन करताय. सो यू आर अचिव्हिंग अ बॅलन्स, अ सेन्स ऑफ पीस, आणि सेंटरिंग पोज याला म्हटलं जातं. सो इट ऍक्टिव्हेट्स द डिव्हिनिटी विदिन यू. आता ही अंजली मुद्रा तुम्ही जर डोक्याच्या वरती घेतली, इथं ही डोक्याच्या वरती तुम्ही जर पकडली, सो देर आर 7 चक्र इनसाइड. ही 114 चक्र आहेत, त्यातली प्रमुख 7 चक्र आहेत. पण डोक्याच्या बाहेर जे जस्ट वरती सहस्त्रार चक्र आहे, त्याच्या वरती पण काही चक्र आहेत. कुठली चक्र आहेत? तर वेगवेगळी चक्र. त्यातली आपण थोडी नावं जर बघितली, सो दॅट इज कॉल्ड सोल स्टार और स्पिरिट चक्र किंवा युनिव्हर्सल चक्र. सो युनिव्हर्सिटीच्या कोअरची जी एनर्जी आहे ती आणि बॉडी एनर्जी तुम्ही युनाइट करताय, म्हणून तुम्ही ही अँटिना लावलेली आहे. सो युनिव्हर्सल एनर्जी यू आर युनाइटिंग with that chakra and inside with this अंजली मुद्रा. तुम्ही वृक्षासन करताय, तुम्ही ताडासन करताय, तेव्हाही अंजली मुद्रा धरण्यामागे हेतू तोच आहे. तेव्हा तुम्ही अशी करा, अशी करा, किंवा अँटिना अशी ओपन करा.
शेवटी तुम्हाला सोर्स घ्यायचे. तुम्ही जर बघितले डिश अँटिना किंवा पूर्वीचे अँटिना वेगवेगळी डिझाईन, तर डिझाईन कुठलंही असलं तरी फक्त सिग्नल कॅप्चर करायचं आपलं लक्ष असलेलं बरं. सो दिस इज कॉल्ड हँड्स अबव हेड. दुसरी जी आहे कैलाश मुद्रा, म्हणजे जस्ट डोक्याच्या वरती. दिस इज कैलाश मुद्रा. सो दिस इज ऍक्टिव्हेटिंग सहस्त्रार चक्र. दिस इज अ सहस्त्रार चक्र ए ब्रिज झालं, म्हणजे बॉडीची एनर्जी विदिन आणि विदाउट ह्याच्यामधला ब्रिज ही मुद्रा करते. सो इट ब्रिजेस द एनर्जीज बिटवीन विदिन द बॉडी अँड आउटसाइड द बॉडी. कारण का सहस्त्रार चक्र जस्ट आउटसाइड बॉडी आहे. सो त्या एनर्जी ब्रिज करायला ही मुद्रा दिली जाते. बऱ्याच साधू पुरुषांना, योग्यांना तुम्ही या पोझिशन मध्ये बघितलं असेल किंवा मंदिरात कुठेही तुम्ही जेव्हा ही मुद्रा करता तेव्हा त्याचा काय अर्थ असतो. नाऊ फ्रंट ऑफ फोरहेड आज्ञाचक्र. आता हे करत असताना तुमची जी थम्स आहेत ते टिप तुमच्या थर्ड आय चक्राच्या इकडे लागले पाहिजेत आणि ते लागले म्हणजे तुम्ही आज्ञाचक्राला स्टिम्युलेट करताय. इनडायरेक्टली यू आर कॉन्शियस, मेकिंग युअर सेल्फ अवेअर दॅट यू आर डुईंग दिस फॉर आज्ञाचक्र. आज्ञाचक्र थर्ड आयच्या मागे पिनियल ग्लँड आहे. पिनियल ग्लँड जी आहे ती सगळ्यात मास्टर ग्लँड आता समजली जाते. पूर्वी पिट्युटरी ग्लँड, हायपोथॅलॅमस, पिनियल ग्लँड. सो ग्रॅज्युअली द सायन्स इज इव्हॉल्विंग. सो दॅट एंडोक्राइन सिस्टीम यू आर ऍक्टिव्हेटिंग. आज्ञाचक्र ऍक्टिव्हेशन तुम्ही करताय. चौथी पोच जी आहे ती फ्रंट ऑफ थ्रोट, गळ्याच्या इथे. आता गळ्याच्या इथे तुम्ही थम्स जे आहेत ते गळ्याला नाही लावत, तर इथे जो नॉच असतो मॅन्युब्रियम स्टर्नम म्हणतात. इथे स्टर्नम असतं, खालती झिपी स्टर्नमचं टोक असतं, वरती मॅन्युब्रियम स्टर्नम असतं आणि त्या मॅन्युब्रियम स्टर्नमच्या वरती एक खोलगट खड्ड्यासारखं असतं. त्याच्यावरती तुम्ही अंगठेचं टीप ठेवा, थम्सचं टीप ठेवा आणि तुमचे बोटं झाली गळ्याच्या समोर म्हणजे विशुद्धी चक्राच्या समोर झालं. सो दिस इज कॉल्ड प्रार्थनासन. प्रार्थनासनाच्या गळ्याच्या इथे तुमचे हात आले आणि तुमचे थम्स जे आहेत ते विशुद्धी चक्राच्या इथे तुम्हाला स्टिम्युलेट करतायत, रिमाइंडिंग यू यू आर ऍक्टिव्हेटिंग द विशुद्धी चक्र. सो ते प्रार्थनासन झालं. आणि फ्रंट ऑफ चेस्ट, चेस्टच्या मध्यभागी सेंटरला जेव्हा तुम्ही ठेवता हे अंगठे थम्स जे आहेत ते टच केले, अंगठ्यानी चेस्ट वरती थोडंसं प्रेशर दिलं, चेस्टनी थोडं अंगठ्यावर प्रेशर दिलं, हात जोडले, तुम्ही समोर आहे. हे करत असताना खांदे पुढे जे आलेले आहेत, शोल्डर ब्लेड परत मागे घ्यायचा, एल्बो थोडे खालती घ्या, शोल्डर ब्लेड मागे आणि पाठ स्ट्रेट, डोळे बंद. सो दिस इज प्रणामासन. प्रार्थनासन वरती आलं, प्रणामासन खालती आलं. ओके, बॅक स्ट्रेट, बॉडी रिलॅक्स ठेवायची, फक्त शोल्डर ब्लेड मागे गेल्या पाहिजेत, हात डोळे बंद पाहिजेत. सो दिस इज एक्सप्रेस्ड प्रेयर ऑफ द बॉडी. प्रेयर ऑफ द बॉडी म्हणजे बॉडी इज इन प्रेयर पोझिशन, दॅट इज कॉल्ड इट इज प्रणामासन. प्र म्हणजे बिफोर, आनम म्हणजे बेंडिंग फॉरवर्ड. तर आतल्या सेल्फला तुम्ही समोरच्या समोर झुकवताय. सो इट इज कॉल्ड प्रणामासन, बोईंग द इनर सेल्फ. हे मेंटल ऑफरिंग टू सन, युअर सन सॅल्युटेशन. सूर्य नमस्कार करताय तेव्हा यू आर कंटेम्प्लेटिंग सूर्याची एनर्जी, ज्यामुळे या पृथ्वीवर सगळं लाईफ चालू आहे ते इनडायरेक्टली और डायरेक्टली इज बिकॉज ऑफ सन एनर्जी. सो इन सन सॅल्युटेशन यू आर इनकॉर्पोरेटिंग सन्स एनर्जी विदिन यू. पहिले उजवा पाय पुढे घेऊन मागे घेऊन मग डावा पाय पुढे मागे, ह्याच्यात तुम्ही सन एनर्जी इनकॉर्पोरेट करताय. सो इट इज कॉल्ड सन सॅल्युटेशन. जे सन सायकल असते ती 12 years and 3 months ची असते. सो देर आर 12 postures इन सन सॅल्युटेशन. आता सन सॅल्युटेशन मध्ये प्रणामासन येतं. तर प्रणामासन इज इन बिटवीन चेस्ट, प्रार्थनासन इकडे आलं. एक पाद प्रणामासन, ट्रिपोज सारखं पाय वरती घ्यायचा आणि प्रणामासनासारखं चेस्टच्या मध्ये ठेवायचं. इट इज कॉल्ड एक पाद प्रणामासन. ऊर्ध्व प्रणामासन वरती घेतलं. सूर्य नमस्कार करताना जर तुम्ही आत मागे नेले, वरती नेले. पश्चिम प्रणामासन. प्रत्येक आपल्या ह्याच्यात एक तरी पोज आपण अशी ठेवू की ज्यांना ती जमू शकते आणि सगळ्यांना जमू शकणार नाही, अशी एक तर पोज असते. ती तुम्ही बऱ्याच वेळेला बघितली असेल, फोटो बघितले असतील, व्हिडिओ बघितले असतील. तर आपण आज डॉक्टरना ती करायला लावूया. या पहिले तुम्ही बघा, तुम्ही उभं राहायला हरकत नाही. शुभम तू उभं राहा. जे यंग आहेत त्यांनी उभे राहा, बाकीच्यांनी पहिले बघून घ्या आणि मग प्रयत्न करा. आपल्याला पाठ करायचे. उलटे बोल, टर्न टर्न.
आता हात जे आहेत ते जरा खांदे हलवा लूज करा. आता मागे आपल्याला प्रणाम करायचा आहे. तर हा जो हात आहे हा हात ठेवून, अरे वा वा वा, एकदम मस्त. आता हे झालं पश्चिम प्रणामासन किंवा विपरीत नमस्कारासन, म्हणजे उलट विपरीत काम चालू आहे ना, पुढे करायच्या ऐवजी मागे. ह्याचा फायदा काय? शोल्डर स्ट्रेच झाले, चेस्ट स्ट्रेच झाली, अप्पर बॅक स्ट्रेच झाली आणि पोट ओपन झालं. उदर श्वसनासाठी डीप ब्रीदिंग करू शकता. आता डॉक्टरनी सुरुवात केली खूप चांगली. आयडियली हे वरती आलं पाहिजे, पण एजस तुम्हाला दाखवण्यासाठी त्यांना जेवढं जमतंय तेवढं. लक्षात आलं ना? सो व्हेरी गुड. ते हे जरा एक्स्ट्राऑर्डिनरी, जरा एक्स्ट्रा आहे, काही वेगळे बेनिफिट नाहीये स्ट्रेच पेक्षा. तुम्ही शोल्डर स्ट्रेच नुसते पण देऊ शकता, चेस्ट स्ट्रेच पण देऊ शकता, पण ज्यांना जमतंय त्यांना एक स्टेप पुढे. सो हे झालं पश्चिम प्रणामासन किंवा रिव्हर्स प्रेयर पोज. ही प्रेयर पोज, ही रिव्हर्स प्रेयर पोज, ही बऱ्याच वेळा तुम्ही बघितली असेल. त्याचा उपयोग फक्त स्ट्रेच साठी आहे, पण शेवटी ती पोज तुम्ही स्ट्रेच केली, होल्ड केली आणि एवढं कंटेम्पलेट करू शकलात तर त्या पोजचा उपयोग आहे. एवढं करून तुमचं लक्ष फक्त स्नायूंकडेच आहे की माझं चुकते की काय, तो उपयोग नाही. त्याच्यापेक्षा असं करा आणि कंटेम्पलेट करा, विच इज मच बेटर. त्यामुळे ज्या आसनात तुमचे भाव अंतरात्म्याचे परमात्म्याशी कनेक्ट होऊ शकतात, तुम्ही बॉडी, माइंड आणि एनर्जी कॉन्सन्ट्रेट करून इंटिग्रेट करू शकता, ते आसन जास्त महत्वाचं आहे. जशी आपण ती गोष्ट बघितली, 100 कराटेचे शिकण्यापेक्षा एकच पोज तो प्रॅक्टिस करतो आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकतो. तो सेम वे एक पोज करा, अशी करा की ती तुम्हाला पुरेशी आहे. तुम्हाला सगळ्या पोजेस 84 पोजेस करायची गरज नाही. जे टोटल पोजेस आपण बघितल्या होत्या 84 बिलियन. आता आपल्याला ते कमी कमी करत करत 84 वर आलो. 84च्या 32 झाले, 32च्या 16 बेसिक पोजेस, काही 12 बेसिक पोजेस म्हणतात. त्यातली पाद हस्तासन एक पोज झाली बेसिक हठयोगातल्या पोजेस पैकी. ते झालं पश्चिम प्रणामासन. आज आपण बघितलं अजपाजप, सोहम, जाणीवपूर्वक श्वसन, कॉन्शियस ब्रीदिंग, सोहम ब्रीदिंग, चंद्रबेदी, सूर्यबेदी, नाडी शोधन, कपालभाती, भस्त्रिका, उज्जयी, भ्रामरी. अलाइनमेंट म्हणजे काय? स्थिरम सुखम आसनम, ब्रीदिंग, सर्क्युलेशन, एनर्जी फ्लो आणि जॉइंट प्रोटेक्शन. ऍडजस्टमेंट इज रिचिंग द पोस्चर विथ एक्सटर्नल हेल्प, आयदर वर्बल और फिजिकल. प्रोसिजर, पहिले पोस्चरची मूवमेंट करा विथ और विदाउट ऍडजस्टमेंट. मग स्ट्रेच करा, मूवमेंट, स्ट्रेच, होल्ड द पोस्चर, फोकस ऑन ब्रीदिंग कम्फर्टेबली, चेक द अलाइनमेंट, म्हणजे सर्क्युलेशन बरोबर आहे ना, ब्रीदिंग बरोबर आहे ना आणि जॉइंट प्रोटेक्शन आहे ना. मग फोकस, पे अटेन्शन टू द अवेअरनेस, माइंडफुलनेस, बॅलन्स बरोबर आहे ना, स्ट्रेच बरोबर आहे ना, ऍक्टिव्हेटेड मसल कुठले आहेत, रिलॅक्स्ड मसल कुठले आहेत, ब्रीदिंग बरोबर आहे ना, स्टिलनेस. ती पोस्ट जेव्हा होल्ड करता तेव्हा एक प्रकारचा बॉडी आणि माइंड स्टिलनेस झाला पाहिजे. तुमचं मन वेवर नाही होता कामा. यू आर एबल टू होल्ड इट व्हेरी पीसफुली आणि यू आर एबल टू डिटॅच फ्रॉम युअर बॉडी. वेन यू आर एबल टू डिटॅच फ्रॉम युअर बॉडी, यू आर अचिव्हिंग समथिंग ॲज अ विटनेस. मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाम, यू आर सेपरेट फ्रॉम द बॉडी. दॅट थिंग यू आर इनकल्क्युलेटिंग विथ एनर्जी, माइंड अँड बॉडी इंटिग्रेशन. मग तुम्ही खालून एनर्जी घेताय, वरून एनर्जी घेताय आणि ती इंटिग्रेट घेताय. कुठलं चक्र ऍक्टिव्हेशन करताय त्याच्यावर लक्ष द्या. ताडासन करत असताना जी तुम्ही पोस्चर आणली, अनाहत चक्र, हात चक्रावर तुम्ही लक्ष करा. त्रियक ताडासनात मूलाधार, मणिपूर चक्र. त्रियक ताडासन म्हणजे बेंड होताना इथे तुम्ही मूलाधार आणि मणिपूर चक्र, अम्बिलिकसच्या इकडे ऍक्टिव्हेट घेतात. वृक्षासन करताना तुम्हाला शेवटी लक्ष ठेवायचे मूलाधार चक्रावरती. महाबलीपुरमच्या इकडे, ममलापुरमच्या इकडे स्टॅच्यू पण आहे वृक्षासनातल्या एका साधूचा. मग एक पाद प्रणामासन म्हणजे वृक्षासनाची पोज आणि प्रणाम. प्रणाम म्हणजे छातीच्या मध्ये, चेस्टच्या मध्ये. मग आपण पाद हस्तासन बघितलं, गोरिला पोज. ते मुवमेंट थोडी टफ आहे, हार्ड आहे आणि ते पोटाचे ऍक्टिव्हेशन, गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्टच्या बेनिफिट साठी तुम्हाला पाद हस्तासन उपयोगाला आहे. तिथे स्ट्रेच होतो. ज्यांना पाठीचे विकार आहेत, सायटिका, बॅक पेन, त्यांनी मात्र फार जपून करावं, त्रास वाढायला नको म्हणून. त्यामुळे बेनिफिट तुम्हाला गॅस्ट्रोइंटेस्टायनल आहे, त्याने हार्ट रेट थोडा स्लो होतो आणि वेन यू बेंड फॉरवर्ड लाईक इन जॅपनीज ऑर इन आवर कल्चर,
इट इज अ साइन ऑफ ह्युमिलिटी, एक प्रकारची नम्रता आपल्यात येते. पाद अंगुष्ठासन, पायाचे अंगठे पकडा, फोल्ड करा, हे पाद हस्तासनातच व्हेरिएशन आहे. उत्तासन म्हणजे अजून हात मागे ठेवा. हस्त उत्तानासन म्हणजे हात वरती उचला, जे सूर्यनमस्कारात आपण बघतो. अंजली मुद्रा, नमस्कार मुद्रा, ऑफरिंग आवर डिव्हिनिटी टू ग्रेट डिव्हिनिटी, अंतरात्मा आणि परमात्म्याचं मिलन आपण करतोय. वरती ठेवलं तर युनिव्हर्सल चक्र, सोल स्टार किंवा स्पिरिट चक्र, ह्याच्यात ऍक्टिव्हेशन. सहस्त्रार चक्र जे इथे डोक्याच्या वरती कैलाश मुद्रा म्हणून म्हणतात. आणि म्हणजे शंकराचे जे अन्वयी आहेत ते सारखे अशी बोलमध्ये असतात म्हणून कैलाश मुद्रा. आज्ञाचक्र जे इथे तुमचे थंबचे टीप जे आहेत ते थर्ड आय सेंटर वरती असतात. आज्ञाचक्र ऍक्टिव्हेशन. नंतर प्रार्थनासनात तुम्ही मॅन्युप्रियम स्टर्नेवरती आणि विशुद्धी चक्रावरती, थ्रोट चक्रावरती लक्ष ठेवता. आणि शेवटचं इन फ्रंट ऑफ चेस्ट, मिडल ऑफ द चेस्ट, तिथे थोडं प्रेशर आत देता, आतून थोडं प्रेशर बाहेर देता आणि यू फोकस ऑन अनाहत चक्र, दॅट इज प्रणामासन. प्रणामासन इज फर्स्ट आसन ऑफ सन सॅल्युटेशन. त्याच्यात तुम्ही कॉन्सन्ट्रेट अनाहत चक्रावर करू शकता किंवा यू आर टेकिंग एनर्जी, ऑफरिंग डिव्हिनिटी, गेटिंग डिव्हिनिटी फ्रॉम सन. सन एनर्जी यू आर टेकिंग, इथे तुम्ही लक्ष ठेवू शकता. प्रणामासन, प्रार्थनासन करत असताना बॅक स्ट्रेट, शोल्डर मागे, शोल्डर ब्लेड जवळ, बाकी पूर्ण बॉडी रिलॅक्स ठेवायची. हात जोडलेले, डोळे मिटलेले आणि पूर्ण कंटेम्प्लेशन मध्ये तुमची माइंड असते. एकपाद प्रणामासन, ऊर्ध्व प्रणामासन आणि पश्चिम प्रणामासन. पश्चिम प्रणामासनला विपरीत प्रणामासन म्हणतात. त्याच्यात तुम्ही शोल्डर, चेस्ट आणि अप्पर बॅक स्ट्रेच करता आणि ॲब्डोमेन ओपन करता. आता आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया बसायदानानी. माझ्या मागमाग शेवटच्या आपण सुरुवातीचे 3 श्लोक म्हणूया. डोळे मिटून ताट बसा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, असाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परा पडो, मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो. प्राणी जात. धन्यवाद.